यूपीएससी परीक्षेबद्दल आपण नेहमी ऐकतो, वेगवेगळ्या परीक्षा आपण देत आलेलो आहोत. आपलं जितकं शिक्षण झालं तितक्या परीक्षा आपण दिल्या. पहिलीपासून परीक्षा आपल्या मागे लागल्या तर परीक्षा ह्या जितकं आपण शिक्षण घेतलं 10वी पर्यंत शिक्षण घेतलं, 10वी पर्यंत परीक्षा दिल्या, 12वी पर्यंत घेतलं, 12वी पर्यंत परीक्षा दिल्या. त्याच्याही पलीकडे जाऊन स्पर्धा परीक्षा हा कन्सेप्ट काय आहे आणि हा काही आता नवीन राहिलेला नाही, पण त्यात यश कसं संपादन करायचं आणि कसं मार्गदर्शन आपल्याला आवश्यक आहे या बाबतीत आज आपण, कारण बहिणीच्या आणि भाऊजीच्या गावात आपला सत्कार होतोय. सर्वप्रथम समस्त विरगाव परिवाराचं, कारण आता माझा फक्त इथं जगदाने परिवार नाहीये, संपूर्ण विरगाव माझा परिवार झालेला आहे. जेवढा सत्कार जंगी माझा मूळ गावी झाला निंबळक अहिल्यानगरमध्ये, तेवढाच जंगी सत्कार आणि तितकंच आपुलकी तितकंच प्रेम मला या ठिकाणी मिळालंय. मला याची जाणीव आहे की आता जे मला फुलं या ठिकाणी मिळाले ते फक्त फुलं नाहीयेत, त्या एक भावनांनी ओथंबून गेलेले ते एक हृदयस्पर्शी अशा भावना आहेत. त्यामुळं खूप खूप सगळ्यांचे मी आभार मानतो आणि माझ्या पूर्ण जगदाने परिवाराचे तर खूपच आभार आहेत. कारण फक्त आजच्या सत्कारासाठी नाही सर, हा मी जो सत्कार घेतोय त्याच्या पाठीमागे त्यांचा सुद्धा खूप मोठा पाठिंबा मला थ्रूआउट या काळात राहिलेला आहे. त्यामुळं तुम्हा सर्वांचे खूप सारे आभार मानतो आणि खूप छान वाटतंय मला इथे. धन्यवाद ओंकारजी, आपला मोठेपणा आपण या ठिकाणी व्यक्त केला. नक्कीच बहीण, आता विषय खूप लांबत जाईल. परत मी बहिणीविषयी बोलायला गेल्यानंतर मला एक बहीण आहे, तुम्हाला एक बहीण आहे. शेवटी एक तो हळवा कप्पा असतो आपल्या प्रत्येकाचा, जेवढा जपला तेवढा आतून, ठीक आहे, विषय जास्त लांबवत नाही. आपल्याला ऐकायचं असल्यामुळे मलाही सूचना देण्यात आलेल्या आहे की सर तुम्ही अतिशय कमी बोला आणि आजचे जे सत्कार मूर्ती आहेत त्यांच्याकडून जास्तीत जास्त काढून घ्या. ओंकारजी, यूपीएससीचा प्रवास आणि या प्रवासात तुमच्या स्वतःची भूमिका, कुटुंबाची भूमिका, नातेवाईकांची भूमिका, काय वाटतं याबद्दल? जसं मगाशी माननीय आमदार साहेबांनी पण सांगितलं की ही एक फक्त परीक्षा डिफिकल्ट बनते, ती फक्त एका खूप टफ सिलेबस आहे म्हणून नाही. मात्र या परीक्षेमध्ये कधी कधी अपयश येतं, वर्ष लागतात, त्यावेळेस कुटुंबाची भूमिका फार महत्त्वाची असते. माझे आईवडील या ठिकाणी बसले, माझी सगळी पाहुणे मंडळी या ठिकाणी आहेत. या सर्वांनी मला मधल्या काळामध्ये कधीही मला ते असं बोलले नाहीत की बाबा रे तुझं होत नाहीये, तू आता दुसरं काहीतरी कामधंदा बघ. त्यांनी मला पूर्ण मोकळीक दिली होती की तुला काय करायचंय, कारण यूपीएससी करायचा निर्णय जो होता तो पूर्णपणे माझा निर्णय होता, मी ठरवलं होतं मला करायचंय, त्यामुळे तुला काय करायचंय ते कर. ती पूर्ण मोकळीक त्यांनी मला दिली होती. आणि या म्हणजे जनरली तुम्ही आतापर्यंत ऐकलं असेल की नातेवाईक, टिपिकल नातेवाईक ज्याला आपण म्हणतो की कधी कधी टोमणे मारून बोलतील वगैरे. मात्र मी इतका भाग्यवान आहे की माझ्या आयुष्यात एकही नातेवाईक किंवा एकही माझा गावकरी असा मला कधी भेटला नाही. कारण मी शाळेमध्ये बऱ्यापैकी एक हुशार विद्यार्थी होतो आणि मधल्या काळात जसं राहुलने पण माझ्या मित्राने सांगितलं, सामाजिक कार्यात मी खूप अग्रेसर असायचो. त्यामुळे माझ्या प्रत्येक नातेवाईकाला किंवा माझ्या प्रत्येक गावातल्या व्यक्तीला वाटायचं की हे पोरगा एक दिवस काहीतरी करील. मला जरी वेळ लागत होता तरी त्यांची एक माझ्या पाठीवर हात होती. जसं कुसुमाग्रजांची कविता आहे की पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा. माझ्या या सगळ्या पाहुण्यांनी, सगळ्या माझ्या मित्रांनी खूप मला त्यामध्ये साथ दिलेली आहे. त्यामुळे त्यांचंही खूप मी या ठिकाणी आभारी आहे. फक्त लढ म्हणा, बरोबर आहे. मी सर्व पालकांना या ठिकाणी विनंती करेल की तुम्ही तुमच्या पाल्याच्या पाठीमागे खंबीरपणे उपस्थित राहा. एक दिवस मला माझे मित्र DA बारशे यांच्या मुलीचा फोन आला की सर माझी आता 10वी झालेली आहे, मी पुढे काय करू? मी म्हटलं तू एकदा तुझ्या पप्पाला विचार तुला काय करायचंय, कारण तुझे पप्पा जर तुझ्या पाठीमागे खंबीरपणे उभे असतील तर तुला प्रत्येक गोष्ट सहजपणे शक्य आहे. आणि तोच विषय आपण या ठिकाणी अनुषंगाने मांडलेला आहे. यूपीएससी परीक्षा आणि यूपीएससी परीक्षेचा अभ्यास याचा तुझ्या स्वतःच्या जीवनावर, मनावर काय परिणाम झाला असं तुला जाणवतं? अगदी खरं आहे सर. यूपीएससी परीक्षा तुम्हाला माणूस म्हणून समृद्ध बनवते, माणूस म्हणून घडवते. कारण जनरली आपण ज्यावेळेस कॉलेजच्या काळामध्ये अभ्यास करत असतो, आपण एक पुस्तकाच्या किंवा आपल्या कॉलेजच्या जीवनामध्ये रममान झालेलो असतो. एक तरुण तरुणी एक तर त्या वयाची एक एनर्जी असते, तर त्या एनर्जीमध्ये आपण एक आयुष्य जगत असतो. सामाजिक जाणीवा आपल्या विकसित झालेल्या नसतात. यूपीएससी एक असं क्षेत्र आहे, यामध्ये आता आपण पाहिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो माझ्या पाठीमागं आहे. त्या महामानवानं आपल्याला जे संविधान दिलंय, त्या संविधानापासून आपल्या आजूबाजूचं वातावरण, पर्यावरण, सायन्स अँड टेक्नॉलॉजी, इकॉनॉमिक्स, रशिया युक्रेन म्हणजे जगभरात जे जे चाललंय आपल्या गावापासून त्या जगभरापर्यंत या सगळ्याचा अभ्यास करण्याची तुम्हाला संधी मिळते.
यासोबतच सर सगळ्यात महत्त्वाचं अवघड जगात एक गोष्ट असते ते म्हणजे स्वतःसोबत जास्त वेळ बसणं. आज आपल्या सगळ्यांकडे मोबाईल आहे, आपण 10 मिनिट सुद्धा स्वतःसोबत बसू शकत नाही. मात्र UPSC MPSC करणारी मुलं 8-8, 12-12, 15-15 तास लायब्ररीमध्ये स्वतःसोबत बसतात. आणि मला वाटतं जितकी स्वतःची ओळख UPSC मुळे होतं तितकी म्हणजे ज्यावेळेस आपण जुनं ऐकतो की साधू संत डोळे झाकून तपश्चर्या करायचे, मला वाटतं ही परीक्षा किंवा या प्रकारचा अभ्यास करणे सगळ्या मुलं त्यांची एक साधनं सुरू असते. सकाळी लवकर उठणं, स्वतःला ओळखणं, स्वतःच्या स्ट्रेंथ आणि विकनेस ओळखणं. तुम्ही इतक्या पातळीपर्यंत स्वतःला ओळखायला लागता की मला भीती कधी वाटते किंवा कधी मी माझी भीती कंट्रोल करू शकतो, इथपर्यंत अभ्यास तुमचा स्वतःचा होतो. तर मला वाटतं UPSC सारखं रसायन या भारतामध्ये आहे ज्यामुळे तुम्हाला देशाची समाजाची तो ओळख होते, मात्र सगळ्यात महत्त्वाची स्वतःची ओळख होते. त्यामुळं या अभ्यासाने खूप समृद्ध बनवलं. म्हणजे स्वतःची ओळख हाच UPSCचा मेन कणा आहे. ओंकार, यामध्ये अवांतर वाचन हा विषय आपण नेहमी ऐकतो. आता स्पर्धा परीक्षा आणि अवांतर वाचन याचा संबंध तू कसा सांगशील? मला बऱ्यापैकी खूप वाचनाची मला लहानपणापासून आवड होती. म्हणजे आता मराठी माणसाने आजही मला एका कॉलेजमध्ये सकाळी मी गेलो होतो, तिथे मला प्रश्न विचारला की कुठले पुस्तकं वाचायला हवेत. तर मला असं वाटतं मराठी माणसाने जन्मजात मृत्युंजय, छावा, श्रीमान योगी ही पुस्तकं शिवाजी सावंतांची असतील, रणजित देसाईंची असतील, ही वाचलीच पाहिजे. नंतर सर कॉलेजच्या काळामध्ये माझं वपू काळे, वसंत पुरुषोत्तम काळे मराठीतले माझे सगळ्यात आवडते लेखक, त्यांच्याशी संबंध आला. त्यांची लगातार एका मित्राने मला एक पुस्तक भेट दिलं होतं, त्यातनं मी एकदा वपू काळेंना वाचलं आणि लगातार मी 22 पुस्तकं त्यांची वाचत गेलो. आणि त्यांची काहीतरी 32-42 पुस्तकं प्रकाशित आहेत टोटल. नगरमध्ये मला त्यावेळेस 22च मिळाली, त्यामुळे मी ते वाचून थांबलो, नाही तर मी सपाटा लावला होता. मी पु ल देशपांडेंना वाचलंय, बटाट्याची चाळ असेल. तर या पूर्ण वाचनाचा मला UPSC परीक्षा करत असताना खूप फायदा आलाय. कारण UPSC परीक्षा ही रायटिंगची एक्झाम आहे. मेन्स जी टप्पा असो, म्हणजे या एक्झामचे 3 टप्पे असतात, प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू. तर मेन्स आणि इंटरव्ह्यू या टप्प्यामध्ये तुमचं वाचन बाकी वाचन किती आहे याचा डायरेक्ट फायदाही होतो. आणि एक माणूस म्हणून या वाचनाने मला समृद्ध बनवलं. दुसऱ्याचा विचार करायचा असतो, तो कसा करायचा असतो, आपल्यामध्ये भावना. वपू काळे खूप सुंदर वाक्य एका ठिकाणी वापरतात की माणसाचा जन्म 2दा होतो, एकदा त्याच्या बर्थ सर्टिफिकेटवर आणि दुसरा जेव्हा त्याच्या जाणीवांचा जन्म होतो, जेव्हा त्याला वाटतं की आपण दुसऱ्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. तर या वाचनानं तुमच्या बऱ्यापैकी भावनांना शेप येतो. आणि मी माझ्या उमलत्या वयात ही पुस्तकं वाचत होतो, त्यामुळे त्याचा खूप मोठा पगडा माझ्या जीवनावर आज आहे. मी आंबेडकरांची पुस्तकं वाचलेत, महात्मा गांधीजींची पुस्तकं वाचलेत, त्यामुळे पूर्ण देश आणि पूर्ण महामानवांची पुस्तकं वाचल्याने, त्यांची बायोग्राफी वाचल्याने जे जे गुण आपल्याला घेता येतात त्या सगळ्याचा खूप मला फायदा झाला. वपुर्झा तुम्ही वाचलेलं आहे? हो, माझं खूप आवडतं पुस्तक आहे. त्यामध्ये ते पुस्तकाचे वैशिष्ट्य असते, कुठल्याही पानापासून तुम्ही सुरुवात करू शकता, त्या पुस्तकाचं ते वैशिष्ट्य. वपुर्झा या पुस्तकात वपू काळे म्हणतात, भारताला कोणत्या कटापासून धोका आहे? कोणत्या कटापासून? आतंकवादी कटापासून, दहशतवादी कटापासून? काय वाटतं आपल्याला? तर त्यांनी सांगितलं, भारताला फुकटपासून धोका आहे. कोणत्या कटापासून धोका आहे? फुकट. बरोबर. मग आपलं आवडतं पुस्तक कोणतं? तसं सांगायचं तर बरेच पुस्तक आहे. त्याच्यामध्ये वपू काळेचं जर विचाराल तर घर हरवलेली माणसं मला खूप आवडतं, कारण त्याच्यामध्ये छोट्या छोट्या स्टोरीज आहेत आणि त्या खूप त्यावेळेस मला ज्याला म्हणतो आपण की एक संवेदना माझ्या खूप जागृत झाल्या होत्या. आणि दुसरं जर पुस्तक असेल तर मृत्युंजय, जे कर्णाच्या आयुष्यावर पुस्तक आहे. कादंबरी आहे मोठी, मात्र तुम्ही खूप वेळा वाचलेली आहे. आणि श्रीमान योगी सुद्धा माझं खूप आवडीचं आहे. तर ही मराठी पुस्तकं. आणि इंग्लिशमध्ये इकिगाई नावाचं एक पुस्तक आहे, तेही मला खूप आवडतं. तर अरे बाबा, म्हणजे तुम्हाला वेगवेगळी पुस्तकं वाचण्याचा छंद, म्हणजे अवांतर वाचण्याचं महत्त्व स्पर्धा परीक्षेत महत्त्वाचं आहे. मला असं विचारायचं आहे की एकदा डॉक्टर जयंत नार्वेकर, जे शास्त्रज्ञ आहेत, ते म्हणाले होते की देशाच्या प्रगतीसाठी विज्ञान आणि गणित या 2 शास्त्राचा सखोल अभ्यास व्हायला हवा. भारतातील नागरिकांनी विज्ञान आणि गणित या विषयांचा सखोल अभ्यास करायला हवा आणि आपलं जीवन समृद्ध करून घ्यायला हवं, असं डॉक्टर जयंत नार्वेकर म्हटले होते. याविषयी आपलं काय मत आहे? मला असं वाटतं, आज आपण जे जगतोय एक विज्ञानाचं जग म्हणून आपण त्यामध्ये जगतो. आपल्या हातात प्रत्येकाच्या मोबाईल आहे, आपल्या घरात मिक्सर आहे, एक एव्हरीथिंग इज सायन्स. आपल्या आजूबाजूला जे आहे ते सगळं विज्ञान घडतंय. मला असं वाटतं की फक्त विज्ञानाचा अभ्यासच नाही, तर वैज्ञानिक दृष्टिकोन आपण सगळ्यांनी स्वीकार करणं जास्त महत्त्वाचं आहे. कारण एक आपली श्रद्धा असते देवाप्रती, मात्र ती श्रद्धा कधी अंधश्रद्धेत बदलेल याचा ती लाईन खूप ज्याला म्हणतो आपण, ती जी रेषा आहे ती खूप धुसर असते. त्यामुळं, कारण ज्यांना देव कळालाय, स्वामी विवेकानंद असतील, ते आधी असं म्हणतात की तुमचा आधी विश्वास स्वतःवर पाहिजे.
कारण 33 कोटी देवांवर तुमचा विश्वास असेल मात्र स्वतःवर नसेल तर त्या विश्वासाचा उपयोग नाही. तर मला वाटतं अशा प्रकारचा एक वैज्ञानिक दृष्टिकोन ज्याला अध्यात्माची जोड देऊन आपण जगू शकतो तर विज्ञानाचा अभ्यास केला पाहिजे. आणि मला वाटतं सर गणित हे प्रत्येकाचं आयुष्याचं एक गणित ठरलेलं असतं. प्रत्येक जण त्याच्या आयुष्यातलं एक गणित जुळवत आलेला असतो. जसं एखादा मॅरिड कपल असेल, नवीन त्यांचा जमा खर्च असेल नवीन आयुष्याचा, किंवा जसं आम्ही अभ्यासाचे विद्यार्थी आहेत, आमचे गेलेले दिवस, आमच्या हाती असलेले दिवस याचं आपण एक गणित घालत असतो. तर मला असं वाटतं फॉर्मल जे एज्युकेशन सिस्टीममधलं गणित आहे ते जरी आपल्याला आलं नाही मात्र एक आपल्या आयुष्याचं गणित आपल्या प्रत्येकाला बसवता आलं तरी मला वाटतं ते विज्ञान आणि गणित यांनी खूप आयुष्य समृद्ध होऊ शकतं. बरोबर आहे. म्हणजे नारळीकर साहेबांनी जे सांगितलं ते खरोखर तुम्ही जे योग्य मार्गदर्शन केलं त्याच्यावरून लक्ष येतं की गणितामुळे माणसाला नेमकेपणा येतो आणि विज्ञानामुळे जी काही समाजात चाललेला आहे किंवा पर्यावरणात चाललेला आहे तो दृष्टिकोन आपला या ठिकाणी सखोल होत जातो. आता स्पर्धा परीक्षा म्हणजे UPSC आणि UPSC म्हटल्यानंतर सामान्य ज्ञान हा एक आता अटूट संबंध आहे. मग सामान्य ज्ञान आणि त्याला अपडेट ठेवण्यासाठी तुम्ही काय केलं? आमच्या UPSC MPSC वाल्यांचं दिवसाची सुरुवात जनरली न्यूजपेपरने होते. सकाळी आम्ही वर्तमानपत्र घेऊन बसतो. आता UPSC वाले बऱ्यापैकी इंग्लिश न्यूजपेपर वाचणं प्रेफर करतात, कारण द हिंदू, इंडियन एक्सप्रेस अशी न्यूजपेपर आणि सोबतच लोकसत्तासारखी काही वर्तमानपत्र आहेत ती आम्ही वाचण्याचा प्रयत्न करतो. आणि यासोबतच जेव्हा आमची एक्झाम जवळ येते, आम्ही ज्या वर्तमानपत्रातून काढलेल्या नोट्स असतील किंवा कधी कधी काही क्लासेसच्या नोट्स आम्हाला मिळतात तर त्या नोट्समधून आमची जे आपण म्हणतो आजूबाजूच्या घडामोडी, ताज्या घडामोडी यांचा अभ्यास आमचा सुरू असतो. आणि बाकी सामान्य ज्ञानामध्ये आम्हाला एक सिलेबस खूप ब्रॉड, खूप मोठा जो अभ्यासक्रम आहे या एक्झामचा तो दिलेला आहे. त्याच्यामध्ये इतिहास वाचावा लागतो, भूगोल आहे, नागरिकशास्त्र आहे, पर्यावरण आहे, वातावरण आहे, इथिक्स आहे, बरेचसे सब्जेक्ट आहेत. त्यामुळं ज्ञानाचं खूप मोठं भंडार आपल्यासमोर असतंय. त्यामुळं मला वाटतं त्यातनंच ते ज्ञान साधना सुरू असते. एथिक्स विषयी तुझं काय मत आहे? समजा रामायण असू द्या, महाभारत असू द्या. इथिक्स सर फक्त एक, मला असं वाटतं की फक्त अभ्यासनाचा विषय नाहीये तो. आपल्या म्हणजे आपण माणूस ज्यावेळेस माणूस म्हणून जन्माला आला, आपल्यामध्ये आणि प्राण्यांमध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा फरक आहे की आपल्याला एक मोरॅलिटी आहे, आपल्या समाजाला एक इथिक्स नावाचा प्रकार आहे. इथिक्स म्हणजे आपण म्हणतो की एक धार्मिक पद्धतीने वागलं पाहिजे, चांगलं वागलं पाहिजे, खरं बोललं पाहिजे, चोरी मारी करू नये, हे सगळं इथिक्सचा पार्ट येतो, ज्याला आपण नीतिशास्त्र म्हणतो. नीतिमत्ता चांगली असावी. बट कधी कधी काळजी वाटते आपल्या समाजाची, कारण कधी कधी प्राण्यांची ही नीतिमत्ता आपल्याला लाजवते मानवाला. इतक्या धोरणास्पद कधी कधी काही घटना घडतात. मात्र एक माणूस म्हणून आपल्या पूर्ण आयुष्याच्या मुळाशी एक नीतिमत्ता हवी. कारण कृष्ण महाभारतामध्ये असं म्हटले होते की बाकी आपण ज्या कधी कधी प्रतिज्ञा घेतो किंवा मी काही व्रतवैकल्य करतो, उपासना करतो, ह्या सगळ्या धर्माच्या फांद्या आहेत. मात्र धर्माचं मूळ वृक्ष किंवा मूळ जे आपण म्हणतो ज्याला मूळ आहे ते आहे करुणा, आणि करुणा म्हणजेच इथिक्स. त्यामुळे मला असं वाटतं आपल्या प्रत्येकाच्या जीवनाच्या बेसला एकदम फाउंडेशनला ते इथिक्स हवं. बरोबर. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की आपण जे काय आपला धर्म आहे, धर्म म्हणजे कर्तव्याची जाणीव, आणि ही जाणीव आपण सर्वजणांनी प्रत्येकाने ठेवली पाहिजे. आता आपण थोडंसं पुन्हा एकदा UPSC परीक्षेकडे वळूया. कोणती कोणती आव्हाने समोर होती तुझ्या? सगळ्यात महत्त्वाचं आव्हान तर हेच होतं की मला जवळपास 5 वेळा या परीक्षेत अपयश आलंय. हा माझा 6वा प्रयत्न होता. आणि जसं मी सांगितलं या एक्झामचे 3 टप्पे असतात. या प्रत्येक टप्प्यावर मी म्हणजे नापास होत गेलोय. त्यामुळे माझ्यासमोरचं पहिलं आव्हान हे होतं की ज्यावेळेस आपण नापास होतोय, ज्यावेळेस मी ठरवलेल्या गोष्टी घडत नाहीयेत मनासारख्या, त्यावेळेस सुद्धा मी माझं मन किती शांत ठेवतोय. कारण माझी एक्झाम लगेच, पुढची परीक्षा लगेच आलेली असायची, फार वेळ नसायचा. त्यामुळे ते मन घट्ट करणे आणि सोबतच सर बऱ्याचशा वेळा असं होतं की या ज्या परीक्षा आहेत, स्पर्धा परीक्षा, यावर मुलांची, तरुणांचे उमेदीचे वर्ष उधळली जातात आणि धोका असतो की एवढं उधळून सुद्धा हाती काहीच लागणार नाही. त्यामुळे पुढचं आव्हान माझ्यासमोर होतं की अभ्यास करता करता माझं जीवन मला कसं जगायचं. कारण एखाद्या गोष्टीसाठी तुम्ही तुमचं हेल्थ किंवा तुम्ही तुमचं मेंटल स्टॅबिलिटी सॅक्रिफाईस म्हणजे त्याचं तुम्ही त्या ठिकाणी ते सोडून देत असाल तर तेही फार योग्य नाहीये. त्यामुळे ही 2 आव्हानं होती आणि मला असं वाटलं की मी बऱ्यापैकी माझ्या मित्रांच्या मदतीने मी ते बऱ्यापैकी समर्थपणे केलं. म्हणजे बी प्लॅन पण काही रेडी होता का? तसं पाहायला गेलं तर सर आमची गंमत सिंहगडाच्या युद्धासारखी झाली होती. परतीचे दोर आम्ही आधीच कापून टाकले होते. कारण मी BSc केमिस्ट्री केलं होतं. माझ्या घरात 2 इंजिनियर होते, माझी ताई शिक्षिका होती. त्यांनी खूप चांगले करिअर मार्ग निवडले.
मात्र मला त्यावेळेस जवानीचा जोश होता की 11वी-12वीला ठरवलं होतं UPSC करायचंय. मग काय करायचं तर आपण BA-BSc करू शकतो आणि मग करूयात असं मी ठरवलं. मी केलं आणि नंतर जेव्हा वेळ लागायला लागला तेव्हा कळालं की आता जरा प्रॉब्लेम झालाय. मग परतीचे दोर नाहीत आणि इथेही काय होत नाहीये. मग मी शेवटच्या माझ्या अटेम्प्ट नंतर मागच्या वर्षी मी मुलाखतीपर्यंत पोहोचलो होतो UPSCच्या. तर त्या आधारावर मला UPSCच्या एक नामांकित कोचिंग क्लासमध्ये जॉब मिळाला होता. एक चांगलं पेमेंट मला दिल्ली या ठिकाणी मिळालं होतं. तर मी शेवटच्या अटेम्प्टला आत्ता काही दिवसापूर्वी 4-5 महिन्या अगोदर मी माझा प्लॅन बी ॲक्टिवेट केला होता. म्हणजे तुम्ही दोन्ही प्लॅनमध्ये होते तर पालकांनी पण आणि विद्यार्थ्यांनी पण याची नोंद घेतली पाहिजे की A प्लॅन बरोबर आपला B प्लॅन पाहिजे. जर तुम्ही सशाच्या शिकारीला जात असेल तर वाघाला मारायची शस्त्र सोबत घेऊन जा. सशाच्या शिकारीला जात असेल तर वाघाला मारायची शस्त्र सोबत घेऊन जा. काय घडेल जंगलात हे सांगता येत नाही. आणि स्पर्धा परीक्षा म्हणजे जवळजवळ एक जंगलच आहे. आणि या ठिकाणी मी आणखीन एक तुम्हाला एक छोटासा म्हणजे माझा प्रश्न असा आहे की आम्ही IAS ऐकतो, IPS ऐकतो, IRS ऐकतो, IFS ऐकतो. हे सगळं UPSCच्या अंतर्गतच येतं बरोबर. तर काय त्याच्यातले थोडे मला असं वाटतं काहीतरी थोडेसे फरक असतील किंवा काही बदल असतील त्याच्यामध्ये. मी काही खोलात गेलेलो नाही आणखी, पण तुम्ही जर सांगितलं तर बरोबर. ही जी UPSCची ज्याला संघ लोकसेवा आयोग म्हणतात त्याची जी परीक्षा होते सिव्हिल सर्व्हिसेस एक्झाम, याच्यामध्ये 22 पदं आहेत या एक्झाममधून निवडली जाणारे 22. आता त्यामध्ये सरांनी उल्लेख केल्याप्रमाणे पहिली 5-6 पदं आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत. IAS जे आपले बघा, IAS म्हणजे जिल्ह्याचे कलेक्टर असतील किंवा जिल्हा परिषदेचे जे CEO असतात, मुख्य कार्यकारी अधिकारी ते असतात. त्यानंतर भविष्यामध्ये डिव्हिजनल कमिशनर जे असतात ते IAS असतात. त्यानंतर जॉईंट सेक्रेटरी आणि असं म्हणतात की बिहाइंड द कर्टन हे सगळे लोक काम करत असतात. IPS म्हणाल तर मग तुमचे पोलीस स्टेशनचे जे SDPO असतात, ज्यांच्याकडे 7 ते 8 पोलीस स्टेशन असतील किंवा कमिशनर लेवलचे असतील, SP असतील जिल्ह्याचे, तर हे सगळे IPS लॉबीचे लोक असतात. यांचं पुढं प्रमोशन करत करत DGP पर्यंत किंवा भारताचे CBI, ED यांचे चीफ ह्या लोकांना होता येतं. IRS जे आहे, इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस, म्हणजे महसूल विभाग, गव्हर्नमेंटला जो काही टॅक्स आपण देतो तर त्या टॅक्स कलेक्ट करण्याचं काम या IRS या सर्व्हिसचं आहे. याच्यामध्ये कस्टम आणि इन्कम टॅक्स अशा 2 असतात. तर या 2 वेगवेगळे डोमेन आहेत. आणि याच्यासोबत IFS जसं तुम्ही उल्लेख केला, इंडियन फॉरेन सर्व्हिस, भारताचे जे राजदूत बाहेरच्या देशांमध्ये काम करतात किंवा आपली जी मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स आहे त्याच्यामध्ये जॉईंट सेक्रेटरी ही लोक असतात. आणि यामध्ये उरलेले जी पदं आहेत त्यामध्ये खूप महत्त्वाच्या काही पोझिशन्स आहेत, जसं की इंडियन डिफेन्स इस्टेट सर्व्हिस असेल, असे बरेचसे 22 पदं यामधून निवडले जातात. प्रत्येकाचं काम वेगळं आहे. मात्र आपल्या जीवनाशी सामान्य माणूस IASच्या केबिनमध्ये कधी गेलाय कदाचित नेहमी होत नाही. मात्र त्यांच्या एका डिसिजनचा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यावर खूप मोठा इम्पॅक्ट पडत असतो. त्याचं एक उदाहरण सांगू शकता? सर, आता जिल्ह्याच्या लेवलला आमचे मित्र या ठिकाणी अभियंता म्हणून काम करतायत. त्यांनाही माहिती आहे की वरतून एखादी पॉलिसी येते, एखादी स्कीम येते. जसं की आता तुमच्या गावामध्ये PM सूर्यघर योजना कदाचित आली असेल. गावामध्ये घरावर आपण ते सोलर बसवलं असेल किंवा ज्यावेळेस आपल्याकडे हागणदारी मुक्त गाव नावाची संकल्पना आली, त्यामधून आपण टॉयलेट्स गावागावात आले. तर हे स्कीम कुठेतरी एक ब्रेन चाइल्ड एका कॅबिनेट सेक्रेटरी किंवा सेक्रेटरीएट लेवलला त्यांच्या डोक्यामध्ये स्कीम येते. जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत, पूर्ण मशिनरीच्या मार्फत ती स्कीम, त्याचा डेटा गोळा केला जातो, ते अनुदान आपल्याला मिळतं. तर मला असं वाटतं आपल्या प्रत्येकाचे जीवन मरणाचे प्रश्न कोविडमध्ये आपण पाहिलं, प्रशासनाने कोरोना काळात खूप त्यांच्या मशिनीवर एवढा ताण असताना सुद्धा खूप मेहनत केली, खूप काम केलं. तर मला असं वाटतं पूर्ण जीवन मरणाचे संबंध आपल्या प्रशासनाचे असतो. बरोबर. सर, आता हे प्रिलिम्स, त्यानंतर मेन्स आणि इंटरव्ह्यू असे त्याचे काहीतरी मला असं वाटतं परीक्षेचे टप्पे असतात. तर तुमचं असं कधी वाटलं की तुम्हाला आता इंटरव्ह्यू म्हणजे एक इंटरफेसिंग असतं, तर तुमचं प्रिलिम्सचे जे काय मार्क असतात, मेन्सचे मार्क्स असतात आणि इंटरव्ह्यूचे, याचं कसं तुम्ही म्हणजे डिवाइड कसं केलेलं असतं आणि त्याची ॲडिशन कशी केली जाते, थोडंसं शॉर्टमध्ये सांगितलं तरी चालेल. जसं मी सांगितलं, एक्झामचे 3 टप्पे, प्रिलिम्स, मेन्स, इंटरव्ह्यू. आता माझा जो रिझल्ट लागलाय त्यामध्ये शेवटच्या 2 टप्प्यांचे मार्क पकडले जातात, मेन्स आणि इंटरव्ह्यू. यांचे मार्क मिळून शेवटची फायनल लिस्ट लावली जाते. मग जो प्रिलिम्सचा टप्पा आहे, आता प्रिलिम्स, UPSCच्या प्रिलिम्स एक्झाममध्ये जवळपास 13-14 लाख फॉर्म येतात. ज्यावेळेस फॉर्म ओपन होतात 13 ते 14 लाख मुलं या परीक्षेला बसायची तयारी दर्शवतात. एक्झामच्या दिवशी खरं तर 7-8 लाख लोक येतात, 50% जवळपास. त्यानंतर त्या 8 लाखांमधून जो पुढचा दुसरा टप्पा आहे त्यामध्ये फक्त 15,000 मुलांची निवड होते. त्यामुळे 8 लाखातून 15,000 ती प्रिलिम्स जी एक्झाम आहे
तिचे मार्क पुढे धरत नाहीत, मात्र ती इलिमिनेशन राऊंड आहे. तो क्वालिफाय करणं खूप अनप्रेडिक्टेबल आणि खूपच ती परीक्षा खूप अवघड असते. आणि त्यानंतर 15,000मधून मेन्सला आलेल्या त्यामध्ये रायटिंग पॅटर्न असतो. तुम्हाला निबंधासारखे मोठमोठे विषय असतात लिहिण्यासाठी. 3 तासामध्ये 250 मार्काचा पेपर. मला वाटतं आता तुमच्या शाळांमध्ये 3 तासामध्ये 80 मार्काचा पेपर मॅथ्स असेल. इकडे UPSCला 3 तासामध्ये 250 मार्काचा पेपर लिहायचा. एका दिवशी 2 पेपर लिहायचे, 3 दिवसात 6 पेपर लिहायचे, असे टोटल तब्बल 9 पेपर लिहावे लागतात. त्यापैकी 7 पेपरचे मार्क ते पकडतात आणि मग इंटरव्ह्यूमध्ये आपल्या सर्वांना कल्पना असेल 5 जणांचं पॅनल समोर बसलेलं असतं आणि खूप सिनियर अधिकारी की ज्यांचं नाव आपण न्यूजपेपरमध्ये ऐकलेलं आहे, टीव्हीवर पाहिलेलं असेल. खूप मोठे मोठे अधिकारी जुने रिटायर झालेले, ज्यांचं 1970 म्हणजे माझं जेवढं वय नाही तेवढं त्यांचं फक्त सर्व्हिसचा एक्सपिरियन्स असतो. इतके मोठे अधिकारी तुमच्यासमोर बसलेले असतात आणि मग ते तुम्हाला प्रश्नोत्तराच्या माध्यमातून तुम्हाला जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. तर हे या एक्झामचं स्वरूप आहे. इंटरव्ह्यूमध्ये आता जी इंटरव्ह्यू तुम्ही आता क्रॅक केली त्यातले काही प्रश्न तुम्ही सांगू शकता की मला एक मॅडम होत्या, सुमन शर्मा मॅडम, त्यांचं मला पॅनल होतं, त्या आमच्या चेअरमन होत्या. तर मॅडमने मला पहिला क्वेश्चन विचारला की तुमच्या नगर जिल्ह्यामध्ये जॉग्राफिकल इंडिकेशन नावाचा एक टॅग असतो. म्हणजे जसं आपल्या कोकणाचा हापूस आंबा प्रसिद्ध आहे, कोल्हापूरची चप्पल प्रसिद्ध आहे, तर त्याला अजून प्रसिद्धी मिळावी म्हणून गव्हर्नमेंटने एक सर्टिफिकेट आणलेलं आहे, एक प्रमाणपत्र आणलेलं आहे. तर नगरला तशी काही प्रमाणपत्र आहेत का असं त्यांनी मला विचारलं. तर आता नगरला माझ्या वाचनात मला माहित होतं की कुठलंही प्रमाणपत्र तसं अजून नगर जिल्ह्याला मिळालेलं नाही. मात्र मी असं बोललो त्या ठिकाणी की मॅडम माझ्या आजूबाजूच्या जिल्ह्यांना आहे. मग मॅडम मला म्हणाल्या की कुठल्या आहेत. आता मॅडम असल्यामुळे मला वाटलं की मॅडमला साडीचा विषय आवडेल. मग मी आपल्या पैठणी साडीचं संभाजीनगरचं एक्झाम्पल दिलं. मग मॅडमने लगेच ते उचललं की पैठणी साडी कशामुळे इतकी लोकांना आवडते. त्यामध्ये मी सांगत गेलो की पैठणी साडीमध्ये आपल्याकडे सिल्क वेविंग असतं, त्याची एम्ब्रॉयडरी जी असते ती खूप हेवी असते, त्याला लखलखता कलर असतो, त्यामुळं जे लग्न मार्केट आहे त्याच्यामध्ये खूप त्याला व्हॅल्यू आहे. आणि मग ते नंतर आमचं डिस्कशन पुढं रशिया युक्रेन वॉर, डोनाल्ड ट्रम्प यांच्या पॉलिसी, त्यानं कसा आपल्या इंडियावर इम्पॅक्ट होता असं गेलं. आणि एक महत्त्वाचा प्रश्न एका सरांनी मला विचारला होता की रामायण आणि महाभारतामध्ये जो मेसेज दिलेला आहे, जो संदेश दिलेला आहे, तो एकच आहे की वेगवेगळा आहे, असा एक स्ट्रॅटेजिक क्वेश्चन त्यांनी मला विचारलं होतं. तुम्ही काय उत्तर दिलं होतं? त्या क्वेश्चनचं उत्तर मला वाटतं बऱ्यापैकी समाधानकारक मला देता आलं. मी असं बोललो होतो की रामायणामध्ये आपण वाचलंय की रामाचा धर्म जो आहे, रामाचा, प्रभू रामांचा, तो एका सरळ रेषेमध्ये जातो. त्याला एक चौकट आहे, ज्याला आपण रामाला मर्यादा पुरुषोत्तम आपण म्हणतो, ज्याला आयडियालिझम आहे. मात्र कृष्णाचा जो धर्म आहे तो धर्माचं गणित कुणालाही बसवता येत नाही. कृष्णाचा धर्म तो फार मोठ्या धर्मासाठी नेहमी जातो. जसं की मी तिथं बोललोही होतो की युद्धाच्या वेळी कृष्णाने शपथ घेतली होती की मी शस्त्र उचलणार नाही, मात्र ऐन मोके पे कृष्णाने शस्त्र उचललं. सो कृष्ण धर्माच्या ज्या बॉर्डर आहेत त्या क्रॉस करायला, धर्माच्या सीमा लांगायला घाबरत नाही. तर मी त्या मग समाप्त करताना असं बोललो होतो की मला असं वाटतं सर की दोन्ही आपल्या ज्या रामायण महाभारता ज्या स्टोरीज आहेत याच्यामध्ये मेसेज एकच आहे की धर्मासाठी लढलं पाहिजे, जस्टिससाठी लढलं पाहिजे. त्या मात्र त्याचे मार्ग दोन वेगळे असू शकतात, एक रामाचा असू शकतो, एक कृष्णाचा असू शकतो. आणि आयुष्यामध्ये आपल्याला दोन्ही मार्ग थोड्या थोड्या प्रमाणात अवलंबावे लागतात. थोडक्यात धर्म जपला पाहिजे, धर्म वाढवला पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण त्यासाठी आपला संघर्ष केलाच पाहिजे. बरं, धन्यवाद. वेळ खूप होत चाललेला आहे. शेवटचे 2च प्रश्न जर सगळ्यांची बसायची तयारी असली तर विचारूया. UPSC म्हणजे खूप मोठ्या पदाची, मोठ्या अधिकाराची, मोठ्या जबाबदारीची नोकरी देणारी परीक्षा. यातले ज्यावेळेस तुम्हाला हे मिळेल, पोस्टिंग मिळेल, तर कोणत्या सुधारणा आणि कोणत्या समस्यावर काम करायला तुम्हाला आवडेल, किंवा तुम्हाला एक आयडिया आलेली असेल की तुमची जी रँक आहे या रँकनुसार तुम्हाला कोणती पोस्ट मिळू शकते? मला वाटतं या प्रश्नाचं उत्तर फार कॉम्प्लेक्स आहे, कारण येणाऱ्या भविष्य काळामध्ये वेगवेगळ्या पदांवर या एक्झामच्या माध्यमातून काम करण्याची संधी आपल्याला मिळते. माझा फक्त आता मी जसं राहुलने पण सांगितलं, स्नेहालय नावाची संस्था आहे, त्याच्यामध्ये आम्ही भरपूर काम केलेलं आहे. समाजातले बरेचसे प्रश्नाची जाणीव मला त्या ठिकाणी माझ्या उमलत्या वयामध्ये झालेली आहे. आत्ता या प्रश्नाचं उत्तर देणं कठीण आहे, मात्र निश्चित माझा प्रयत्न असेल की जो रोल मला प्रशासनाच्या माध्यमातून मिळेल त्या रोलला जरी मी पूर्ण न्याय दिला, माझं जे काम आहे ते जरी मी प्रामाणिकपणे केलं, तरी मला वाटतं समाजातले जे काही प्रश्न मला माझ्या कॅपॅसिटीमध्ये सोडवता येतील निश्चित तो मी प्रयत्न करेन. 100% बरोबर. तरुणांकडून तुमची काय अपेक्षा आहे? तुम्ही स्वतः तरुण आहात आणि तरुणांनी काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे? तर
डॉक्टर APJ अब्दुल कलामांच्या सुद्धा या तरुणांकडनं खूप अपेक्षा होत्या, किंवा आजही ते जिथे कुठे असतील त्यांच्या खूप अपेक्षा आजही आहेत. याचं कारण असं आहे की तरुण देश घडवणारी एक शक्ती आहे आपल्या देशाची, आणि जगाच्या पाठीवर आता सगळ्यात जास्त म्हणजे सगळ्यात कमी वय हे भारताचं आहे. भारताचं जर ॲव्हरेज वय काढलं तर ते 27-28 आहे. चीन किंवा जपान हे जे देश आहेत आता ते उतार वयाकडे झुकलेले आहेत, त्यांचं जे ॲव्हरेज वय आपण काढलं तर भारताची ताकद आहे. तर मला असं वाटतं माझी तरुणांकडनं किंवा माझ्या तरुण आता वयात जी माझी अपेक्षा आहे ती पहिली तर अपेक्षा ही असते की तरुणांनी आपलं आयुष्य एक ज्याला तरुणाई ज्याला म्हणतात त्या पद्धतीने जगलं पाहिजे. तरुणाई म्हणजे काय, आपल्यामध्ये काहीतरी करून दाखवण्याची उमेद असली पाहिजे. आपल्याला जर समाजातल्या काही चुकीच्या गोष्टी खटकतायत तर त्या बदलण्याची धमक आपल्यामध्ये पाहिजे, त्यासाठी संघर्ष करता आला पाहिजे. तरुण म्हणजे जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की शिका, संघटित व्हा आणि मग संघर्ष करा. तर मला असं वाटतं आधी शिकलं पाहिजे. हे करत असताना तरुणांनी आपल्या आयुष्याला वळण देण्याचं हे एक वय आहे. या वयामध्ये आपल्याला भविष्यात काय करायचं हे ठरवून त्याचा पाया पक्का करून मला वाटतं मेहनत केली पाहिजे. आणि हे करत असताना फार कुठल्याही प्रकारचं लोड न घेता एक तरुण म्हटलं की एक उत्साह दिसला पाहिजे, एक स्पार्क दिसला पाहिजे, एक एनर्जी दिसली पाहिजे. मला वाटतं कुठल्याही अपेक्षांच्या ओझ्याखाली न जगता आपलं स्वतःचं आयुष्यही जगता आलं पाहिजे. मात्र त्यासोबत सामाजिक जाणीवा, परिवाराची जबाबदारी या सगळ्या गोष्टी मला वाटतं तरुणांना करता यायला हव्या. बरोबर आहे. म्हणजे तरुणांकडून एक विशिष्ट प्रकारची अपेक्षा न करता तरुणाईने कसं जगलं पाहिजे या अपेक्षा तुम्ही नक्कीच व्यक्त केला. त्यांना काही मोलाचा सल्ला देऊ शकता का तुम्ही, का देणार का? मला असं वाटतं आता ते माझ्याच वयाचे आहेत, आणि प्रत्येकाचं आयुष्याचं एक विजडम असतं ज्याचं त्याचं ज्याला त्याला कळतं. माझ्या एंडने मला असं वाटत नाही की मी सल्ला देण्याच्या भूमिकेत अजून आलो आहे. मात्र मी त्यांना निश्चित शुभेच्छा देईन. इथल्या पंचक्रोशीतले जे तरुण या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्या येणाऱ्या भविष्यकाळातील त्यांच्या वाटचालीसाठी माझ्या खूप साऱ्या शुभेच्छा असतील. एकच सल्ला माझा असेल की बघा कधी कधी असं होतं, गावाकडे मीही पाहिलंय, तरुणाईमध्ये खूप एनर्जी असते आणि कधी कधी ती एनर्जी एका योग्य वेने जात नाही. कधी कधी काही सामाजिक घटना घडतात, तरुण हातात दगड धोंडे घेऊन रस्त्यावर उतरतात. आणि तुम्हाला मी या ठिकाणी निश्चित सांगू शकतो विश्वासाने, आता माझे बरेच मित्र IPS म्हणून आधीच काम करत आहेत. कायदा खूप जबरदस्त असतो. त्यामुळे माझं सगळ्या तरुणांना एकच सल्ला असेल, कायदा कधी हातात घेऊ नका. प्रश्न कितीही जटिल असतील समाजातले, आपल्या मागे जे महामानव बसलेत त्यांनी कायद्याच्या मार्गाने कुठली चुकीची गोष्ट घडत असेल तर तिचा विरोध करण्याची शक्ती आपल्यामध्ये दिलेली आहे. आपण शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करू शकतो. मात्र खूप मित्रांसोबत माझ्या काही असं झालेलं आहे की गावातल्या काही घटनांमध्ये हातात दगड धोंडे घेतले आणि पोलीस रेकॉर्डवर नाव आलं सर. आणि एकदा पोलीस रेकॉर्डवर नाव आलं की मग तुमचं करिअर, तुमची पूर्ण फॅमिली लाईफ डिस्टर्ब होण्याचा धोका असतो. त्यामुळे तरुणांना कुठल्याही प्रकारचे तरुणांना एक सल्ला असेल की कुठलाही विरोध दर्शवायचा आहे कायद्याच्या मार्गाने करा, कायद्याचा सन्मान करा. मला वाटतं त्यामध्येच आपलं सगळ्यांचं हित सामावलेलं आहे. बरोबर आहे. तरुणांसाठी अतिशय शेवटचा प्रश्नाकडे आपण वळूया की पालकांना, म्हणजे आता तुम्ही तसं जर बघितलं तर तुमचं वय खूप कमी आहे. सल्ला देण्याचे तुम्ही सांगितलं की अजून सल्ला देण्यात येईपर्यंत तुम्ही पोहोचलेलं नाही. परंतु संत ज्ञानेश्वर महाराज देखील ज्ञानाने कमी वयात खूप श्रेष्ठ झाले होते. तर आम्ही असं म्हणूया की तुम्ही ज्ञानाने, पदाने आणि UPSC म्हणजे आता थोडक्यात आपण एखाद्याला भांडण करताना सुद्धा म्हणतो तू लय शाळा झाला, तो बाप्पा कलेक्टर आहे का, म्हणजे इथपर्यंत. आता तुम्हाला कदाचित तुमच्या छोट्या मुलांचे भांडणं जर झाले तर उद्या म्हणायची गरजच नाही, कारण तुम्ही ऑलरेडी आहात. बरोबर आहे. तर पालकांना, म्हणजे या ठिकाणी आमचे जे वीरगावचे ग्रामस्थ बसलेले आहेत, सर्व सुज्ञ ग्रामस्थ आहेत, या पालकांना, विशेषतः महिला पालकांना तुम्ही काय सल्ला देऊ इच्छिता? खूप धन्यवाद सर या प्रश्नासाठी. जरी मी सल्ला देण्याच्या भूमिकेत नसलो तरी मला पालकांशी काही गप्पा मारायला निश्चित आवडेल. काल ज्यावेळेस माझा निकाल आला एक 8 दिवसापूर्वी, गावामध्ये खूप मोठी मिरवणूक निघाली, आत्ताही आपल्याकडे जशी निघाली. सर कधी कधी मला भीती वाटते की या मिरवणुकींमध्ये उधळलेला जो गुलाल असतो या यशाचा, हा लहान मुलांच्या मनावर ओझं म्हणून पडायला नको. आता इथे बसलेल्या पालक वर्गाला जर वाटलं प्रत्येकालाच की माझ्या मुलाने UPSC MPSCच करायला हवं कारण एवढा मान सन्मान त्यांना मिळतोय, मग माझ्या प्रत्येकाला वाटेल की माझ्या मुलांनी हेच करायला पाहिजे. मात्र या लहान लेकरांना काय वाटतंय, त्यांना काय व्हायचंय, आधी आपण याची चौकशी केली पाहिजे. त्यांना त्यांच्या वयाचा एक पोक्तपणा येईपर्यंत मला असं वाटतं आपले निर्णय त्यांच्यावर लादले जाऊ नयेत. माझे आईवडील या ठिकाणी बसलेत. माझ्या आईवडिलांनी मला कधीही सांगितलं नाही की तू हे कर किंवा हे करू नको. मला पूर्णपणे मोकळीक दिली आणि त्यामुळे मला आज माझ्या आवडीचं क्षेत्र निवडता आलं, त्यामध्ये मला काहीतरी करता आलं. आणि जसं तुम्ही विचारलं की महिला पालकांना खरं तर काय सल्ला द्याल,
मला सर मागच्या वर्षी इंटरव्ह्यूमध्ये एक क्वेश्चन विचारला होता. मागच्या वर्षी मुलाखतीला होतो की त्या अनुषंगाने मला एक सल्ला किंवा मला एक निश्चित विनंती करायची सगळ्या महिला पालकांना की पहिली गोष्ट तर आपल्या मुलींना तुम्ही स्वातंत्र्य द्या, आपल्या मुलींना तुम्ही थोडी मोकळीक द्या. कारण आपल्या ग्रामीण भागामध्ये आजही आपण पाहिलं असेल की कधी कधी एका घरामध्ये मुलगा आणि मुलगी असेल तर मुलाच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष दिलं जातं, मुलीकडे कदाचित दुर्लक्ष केलं जातं की काय करायचं शिकून. मात्र तुम्ही आज पाहिलं UPSCच्या परीक्षेचा निकाल जेव्हा आला, शक्ती दुबे नावाची एक महिला म्हणजे पहिली रँक घेऊन देशात पहिली आली आहे. त्यामुळे मुली काय नाही करू शकत. त्यामुळे मला असं वाटतं की आणि याला जास्त कारणीभूत अनफॉर्च्युनेटली एक महिलाच आहे. महिला आमच्या मॅडम एकदा माझ्याने म्हटल्या होत्या, महिलांच्या दुःखांना जास्त कारणीभूत महिलाच आहेत. बरोबर. कारण एक सासू आपल्या सुनेबाबत किंवा एक आई आपल्या मुलीबाबत तुम्ही जे आयुष्य जगलात तेच त्या मुलींनी जगलं पाहिजे असं अट्टहास करू नका. आज बाहेर खूप करिअर ऑपॉर्च्युनिटीज मुलींसाठी सुद्धा आहेत. तर मला असं वाटतं की त्यांना मोकळेपणे जगू द्या, त्यांचे करिअर त्यांना करू द्या. लग्न वगैरे या गोष्टी होत राहतात, थोडं करिअरला योग्य न्याय, लग्नही महत्त्वाचं आहे मला मान्य आहे, मात्र योग्य न्याय करिअरला सुद्धा मिळाला पाहिजे. त्यामुळे तुम्हाला कळकळीची विनंती आहे, मुलींना शिक्षण घेऊ द्या. तुमच्या गावाला माझी विनंती आहे, तुमचं गाव म्हणजे बऱ्यापैकी सुज्ञ गाव आहे, एक सुशिक्षित गाव आहे, त्यामुळं कळकळीची विनंती आहे की अजून मुलींना आपल्या शिकू द्या आणि मुलांनाही शिकू द्या. म्हटले होते, जिनके न आते थे जवाब उनके सलाम आने लगे हैं, जिनके न आते थे जवाब उनके सलाम आने लगे हैं, मेरा वक्त क्या बदल गया, मेरे नीम के पेड़ पर आम आने लगे. असं काही वाटतं का, जाणवलं का कधी कोणी रामराम नाही घातला ना आता UPSC झाले तर आता लोक म्हणजे असं होतं. आता मला रिझल्ट लागल्यानंतर पुढच्या 4 तासामध्ये माझ्या फोनवर 250-300 मिस कॉल होते. व्हॉट्सअप माझा फोन दोनदा हँग झाला, सॅमसंगचा फोन आहे त्यामुळे दोनदा तो हँग झाला, दोनदा रिस्टार्ट करावा लागला. इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, टेलिग्राम सगळीकडे प्रचंड मेसेजेस. मात्र सर मला वाटतं यामध्ये थोडं पॉझिटिव्ह एक गोष्ट माझ्या बाबतीत अशी आहे, मधल्या काळात माझी माणसं माझ्यापासून काही काळ दूर राहिली. याचं कारण असं की त्यांना वाटायचं हा अभ्यास करतो, याला डिस्टर्ब करायला नको, याला आग्रह करायला नको, कारण मग याच्यावर बर्डन येईल. त्यामुळे ते त्यांच्या मनाने माझ्यापासून लांब राहिले होते. आणि मला असं वाटतं माझ्या आयुष्यात मला खूप प्रेम करणारी माणसं मिळाली, त्यामुळं मधल्या काळात ते माझ्यापासून लांब होते. याचं कारणही ते त्यांच्या प्रेमापोटीच होते. आणि बाकी आता जसं मी विरगावला बऱ्याच वेळा आलेलो आहे, मात्र तुमच्या सगळ्यांशी माझा काही परिचय नव्हता. मात्र आज माझ्या प्रेमापोटी काहीतरी एका कुणाच्या तरी कष्टाला न्याय मिळालाय. समाज म्हणून आपली एक मान्यता असते त्या गोष्टींना, म्हणून आज या ठिकाणी तुम्ही आला तर मी ते खूप पॉझिटिव्हली घेतो. मला असं वाटत नाही की माझ्यामध्ये काही फार बदल झालाय त्यामुळं लोकही बदलायला लागले, असं मला बिलकुल वाटत नाही. मला असं वाटतं माझ्या जागी कुठलाही मुलगा असता किंवा मुलगी असते तर त्यालाही ऐकण्यासाठी आपण एवढेच सगळ्या संख्येने आला असता. त्यामुळे तुमचे खूप धन्यवाद. धन्यवाद. बरोबर सांगितलं तुम्ही. येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला नक्कीच मोठी मोठी पदं मिळणार आहे. जर कधी भविष्यात संधी मिळाली तर आमच्या विरगावसाठी झुकतं माप तुमच्याकडे असू द्या ही विनंती आताच करून ठेवतो. तर आमच्या प्रशासनामध्ये असं म्हटलं जातं की ऑब्जेक्टिव्हिटी, आता तुम्ही झुकतं माप शब्द वापरला, माझ्या प्रेमाचं झुकतं माप नेहमी विरगावच्या दिशेला असेल. मात्र प्रशासनामध्ये मला भेदभाव करता येणार नाही. विरगावसाठी जे काही करता येईल ते मी निश्चित करेल, ही ग्वाही देतो. धन्यवाद. धन्यवाद. या ठिकाणी आता प्रश्न तर भरपूर आहे, काही या ठिकाणी पालकही बसलेले आहेत, तरुण मुलंही आले आहेत, त्यांच्याही मनात काही खूप सारे प्रश्न आहेत. आपण वेळोवेळी ओंकारजींना या ठिकाणी बोलत जाऊ आणि त्यांच्याकडून मार्गदर्शन नक्कीच घेत जाऊ. आता हा प्रश्नोत्तरचा तास थोडासा संपल्यानंतर, तासच झाला आता, तर हा संपल्यानंतर देखील एक प्रचंड ऊर्जा या ठिकाणी ज्यांच्यामध्ये आहे आणि त्यांनी असं सांगितलं की आता मला भाषण करायचं, म्हणजे ते स्वतः त्यांचे विचार या ठिकाणी आपल्या समोर ठेवणार आहेत. मी माननीय श्री ओंकारजी खुंटाळे सर UPSC 673 यांना अशी विनंती करतो की आपण 9 वाजलेले थोडंसं वेळेचं भान, मला असं माहिती मिळालं की आपण आता